तर भावांनो, नवीन एक ट्युटोरियल घेऊन आले तुमच्यासाठी. तर स्पेशल असे बेबी बर्थडेचं जे काही बॅनर असेल तर ते आज आपण या ठिकाणी क्रिएट केले. ओके, तर जी काही डिझाईन असेल ती तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी तुम्हाला झूम करून आता दिसत असेल. तर प्रत्येक इफेक्ट जो काही चेहऱ्यावर दिलाय तो इफेक्ट बघा, किंवा सोबतच टेक्स्ट अलाइनमेंट झाली असेल किंवा बाकीचे जे काही बॅकग्राऊंडचा प्रकार असेल तर ते एकदम एकच नंबर केलाय आपण. आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मी समजून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ बिलकुलही स्किप करायचा नाही. आणि जे काही पीएनजी मटेरियल दिलं असेल त्या सर्वांना लावला पासवर्ड, आणि ते व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोलून सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल या ठिकाणी स्किप करायचा नाही. आणि असल्याच पद्धतीचे जबरदस्त आणि दणक्यादी व्हिडिओ जर तुम्हाला पुढे चालून सुद्धा पाहायचे असतील तर खाली ते तुम्हाला लाल रंगाचं सबस्क्राईब नावाचं बटन दिसत असेल त्याच्यावर दणकने क्लिक करून टाका. आणि सोबतच बाजूला एक घंटीचा आयकॉन दिसत असेल त्याच्यावर सुद्धा दाबायला विसरायचं नाही. आपला पुढचा जो काही व्हिडिओ असेल तर ह्या बॅनरमध्ये जे आपण इफेक्ट मारलेत तर त्या इफेक्टवर येणार आहे. जर तुम्हाला ती शिकायचं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ओके, त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट काम आहे तर ते म्हणजे की भाई आपलं इंस्टाग्राम अकाउंट. ओके, तर जे काही इंस्टाग्राम असेल तर ते तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत असेल. आज तुम्हाला डिझाईन करते वेळेसला काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुम्हाला जर माझ्याकडे ऑर्डर द्यायची असेल आणि तुम्हाला असल्या पद्धतीचं बॅनर वगैरे बनवून पाहिजे असेल तर ह्या सर्वांची माहिती तुम्ही मला देऊ शकता इंस्टाग्रामला येऊन. आणि सोबतच तुमच्या अडचणी असतील तर ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी मला काय करू शकताय, सांगू शकताय. त्याच्यामुळे हा लय कामाचा विषय आहे, तर इथं जाऊन फॉलो करायला बिलकुल विसरायचं नाही. ओके, आणि सोबतच तुमचा भाऊ इथं मस्त अशा रील्स अपलोड करत असते, ते सुद्धा बघायचे असतील तर फॉलो नक्की या ठिकाणी करू शकता. ओके, तर बघून घ्या आणि इथं विषय हाईड करून टाका. त्याच्यानंतर एक दुसरं काम आहे ते म्हणजे की भाई आजचा जे काही व्हिडिओ असेल याच्यामध्ये जे यूज केलेलं पीएनजी मटेरियल आहे तर ते काय काय दिलंय आणि कसं कसं दिलंय काय काय ना. ओके, तर सगळ्यात पहिले विषय गोल करूयात आपण आपलं जे काही आजचं बॅकग्राऊंड असेल त्या बॅकग्राऊंडचं. ओके, त्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकताय तर बॅकग्राऊंड या ठिकाणी घेतलेला आहे. तर बॅकग्राऊंड मध्ये या ठिकाणी मागे जो काय असेल तर घराचा भाग आपण यूज केलाय. त्याच्यानंतर या ठिकाणी जे काही ब्लॅक स्मोक असेल तर तो आपण अप्लाय केलाय. त्याच्यानंतर बारकुसं जे काही टेक्स्ट असते डायलॉगचं तर ते सुद्धा आपण बॅकग्राऊंड मध्ये या ठिकाणी मिक्सिंग करून घेतलेलं. ओके, अशा पद्धतीचं काहीसं बॅकग्राऊंड आपण या ठिकाणी क्रिएट झालंय. आता बरेच जण म्हणतील की हे बॅकग्राऊंड कसं करायचं ते सांग म्हणून. ओके, तर शिस्तीत याचा सुद्धा व्हिडिओ येणार आहे, त्याच्यामुळे बिलकुलही तुम्हाला टेन्शन घ्यायची या ठिकाणी गरज नाही. ओके, आणि आता ह्या व्हिडिओ मधले सगळ्यात मेन मुद्दा आहे तो म्हणजे की या जगात थोबाड्याची इफेक्ट असतील तर ते वाला. ओके, तर बघू शकता बेबीचा जो काही चेहरा असेल तो आपण कसा मस्त गोरा गेलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला जे काही इफेक्ट दिले असतील तर ते इफेक्ट आपले कसे दिसत आहेत. ओके, आता ह्या इफेक्टचा व्हिडिओ उद्याच्याला येणार आहे, तर त्या व्हिडिओसाठी नक्कीच तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, तयार राहायचं. ओके, आणि आता हे जे काय बॅनर असेल ते बनवण्यासाठी मी जे मटेरियल यूज केलं असेल सगळं, ओके, सगळ्याच्या सगळे तुम्हाला या ठिकाणी देऊन टाकले. त्याच्यासोबतच मस्त अशी जी काही जेपीजी डिझाईन असेल HD क्वालिटीची ती सुद्धा तुम्हाला दिली आहे. तर तुम्हाला मार्केटिंग करायची असेल तुम्ही ही डिझाईन सुद्धा या ठिकाणी काय करू शकताय, वापरू शकताय. ओके, तर मित्रांनो आता हे बनवायचं कसं त्याची थोडीशी तुम्हाला माहिती देतो. त्याच्यासाठी जायचं आहे आपल्याला आपलं जे काही पिक्सेल लॅबचं ऍप्लिकेशन असेल तर त्या ऍप्लिकेशनमध्ये. ओके, आता हे तयार करण्यासाठी तुम्हाला काय काय करायचं ते गोष्टी सांगतो. सगळ्यात पहिले न्यू टेक्स्ट आला असेल तर हा इथून तुम्हाला करायचा आहे डिलीट. केल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून जायचे इमेज साईजवर आणि इथं जे काही हाईट आणि विड्थ असेल तर इथली जी काही विड्थ असेल ही तुम्हाला टाकायची आहे 5000 आणि जी काही हाईट असेल तर हाईट तुम्हाला टाकायची आहे 6000. ओके, अशा पद्धतीनं 5000 बाय 6000चा जो काही रेशो असेल तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे क्रिएट करून. त्याच्यानंतर शिस्तीत दाबायचे ओकेचं बटन. हे ओकेचं बटन दाबल्याच्या नंतर डबल चौकोन, त्याच्यानंतर कलर्समध्ये जाऊन इथं जे काही व्हाईट रंगाचं बॅकग्राऊंड असेल तर हे तुम्हाला सगळ्यात पहिले या ठिकाणी काय करायचं, घेऊन टाकायचं. ओके, घेतल्याच्या नंतर जायचं प्लसवर, त्याच्यानंतर क्लिक करायचं फ्रॉम गॅलरीवर आणि इथून आता तुम्हाला काय करायचं, आजचं जे काही आपलं बॅकग्राऊंड दिलं असेल ओके तर ते बॅकग्राऊंड तुम्हाला या ठिकाणी काय करायचं, घेऊन टाकायचं. ओके, आता बॅकग्राऊंड घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, जे काही फोल्डर असेल फोल्डर ओपन केलंय त्याच्यामध्ये असं बॅकग्राऊंड दिले तुम्हाला. हे बॅकग्राऊंड घ्यायचे, घेतल्याच्या नंतर रिलेटिव्ह साईज आणि 100% हे इथं राईट क्लिक करून इथं तुम्हाला काय करायचं, लॉक करून घ्यायचं. हे लॉक झाल्याच्या नंतर प्लसवर क्लिक करून पुन्हा एकदा फ्रॉम गॅलरी आणि मग तुम्हाला या ठिकाणी काय करायचं मित्रांनो, आता हा जो काही पीएनजी दिला असेल ओके थोडासा काळा इफेक्ट मारलेला आहे. आता हे काळा इफेक्ट तुम्हाला इथं काय मारता येत नसते. ओके, आता हे कुठं मारायचा तर हे मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ओके, तर स्टार्टिंगला सांगितलं होतं जे की दोन्ही इफेक्ट असतील तर ते दोन्ही इफेक्ट तुम्हाला मी सांगून देणार आहे. तर पहिला जो काय असेल तर तो आपण ऑलरेडी तुम्हाला शिकवलेला आहे आणि दुसरा जो काय असेल ब्लॅक अँड व्हाईट वाला तर तो मी तुम्हाला उद्याच्याला या ठिकाणी काय करणार आहे, सांगणार आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी टेन्शन घेऊ नका. हे दोन्ही पीएनजी इथं मी काय केलेत आता सेट करून ठेवलेत. ओके, हे सेट झाल्यानंतर आपल्याला प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आणि आता इथं काय केलं माहिती आहे का मित्रांनो, एक असा मस्त असा टेक्स्टचा जो काही खाली आपण पेंट ब्रश टाकतोय तर ते तुम्हाला या ठिकाणी दिले. हे तुम्हाला अशा पद्धतीने इथं काय करायचे, ऍड करायचे. तर हे थोडंसं असं खाली आपलं जे काही नाव असेल ते नाव मोठं दिसावं आणि चांगलं दिसावं म्हणून आपण हे काय केलं या ठिकाणी यूज केले. ओके, हे यूज केल्यानंतर काय करायचंय, खाली जायचंय. खाली गेल्याच्या नंतर हा जो काय टेक्स्ट असेल हा टेक्स्ट इथं तुम्ही घ्यायचा आहे. तुम्हाला घेतल्याच्या नंतर ह्याचं जे काय ग्रेडियंट दिलंय तर बघू शकताय थोडंसं खाली पिवळं आणि त्याच्यानंतर परत पांढरा अशा पद्धतीचा ग्रेडियंट या ठिकाणी काय केला, यूज केलेला आहे. आता जर तुम्हाला
तुम्हाला ग्रेडियंट मारायचं असेल आणि तुम्हाला येत नसेल किंवा समजतच नसेल कसं करायचं, तर तुमच्या स्क्रीनवर या ठिकाणी व्हिडिओ दिसत असेल तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रेडियंट सांगितलेत कशा पद्धतीने अप्लाय करू शकता आणि सोबतच 20 एक तुम्हाला ग्रेडियंट फुकटमध्ये देऊन सुद्धा टाकले होते. जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की कोर्सला जाऊन हा व्हिडिओ चेक करा. लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आणि सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा टाकून दिलेले आहे. तर दोन्हीपैकी एका जागी जाऊन तुम्ही हा व्हिडिओ सुद्धा या ठिकाणी चेकआउट करू शकता. ओके, तर जबरदस्त असा इफेक्ट या ठिकाणी बसणार आहे. हे झाल्याच्या नंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि मग छोट्या लेकराचा बर्थडे आहे म्हणल्याच्या नंतर थोडंसं आपल्याला सजावटीचं जे काही सामान असेल ते या ठिकाणी लावावंच लागते. ओके, तर तशाच पद्धतीनं मी या ठिकाणी काय केलंय, जे काही आपला मिकी माऊस असेल तर ते मिकी माऊस या ठिकाणी आपण एक लावलेला आहे. म्हणजे लेकराच्या बर्थडेमध्ये थोडंसं चांगलं वाटतं त्याच्यामुळे. ओके, ते आपण इथं घेतलंय. हे इथं आपल्याला काय करायचं, लॉक करायचं. हे लॉक झाल्याच्या नंतर पुन्हा प्लसवर क्लिक करून फ्रॉम गॅलरी आणि त्याच्यानंतर मग आता फोल्डरमध्ये एक तुम्हाला अशा पद्धतीनं मी डायलॉगचा पीएनजी दिलेला आहे. ओके, तर छोट्या लेकराचा बर्थडे आहे म्हणल्याच्या नंतर एक डायलॉग त्यांच्यासारखा बनत असतो. तर तो छोटूसा आपण इथं काय केलेला, एक डायलॉग टाकून दिलेला. तुम्हाला सुद्धा सेम डायलॉग या ठिकाणी काय करायचा, ऍड करायचा. आता हे डायलॉग टाकल्याच्या नंतर इथं आपल्याला काय करायचं, जी डेटची पीएनजी असते, ओके, म्हणजे बर्थडेची तारीख हो, तर ती आपल्याला इथं काय करायचंय, टाकायचंय. तर सेम अशाच पद्धतीने रिलेटिव्ह साईज 100% करून तुम्हाला इथं काय करायचंय, हे ऍड करून टाकायचं. ओके, आधी हे झालं. आता हे झाल्याच्या नंतर डिझाईन इथं आपली एकदम परफेक्ट दिसते. पण ह्याच्यामध्ये एक कमी आहे, ते म्हणजे तुमचं आमचं काम. बाय आपला जो काय लोगो असतो तो लोगो सुद्धा आपल्याला डिझाईनमध्ये काय करायचा, परफेक्टली रित्या लावून घ्यायचा. ओके, आता इथं काय होतं माहिती आहे का, हे जे काय नाव असेल की नाही मिकी माऊसचं, त्याच्या खाली एक मी लोगो लावला होता. तर त्या लोगोच्या ऐवजी मी त्यांना ऑर्डर जी होती तर त्यांचं नाव टाकून दिलं होतं, त्यांच्या परिवाराचं शुभेच्छुक तो लोगो टाकून दिलेला आहे. त्याच्यामुळे आपल्या डिझाईनचं जे काय लुक असेल ते एकदम जबरदस्त झाले. ओके, आणि सोबतच आता हे जो काय बाळ असेल तर हे बाळ आमचं भाची आहे, तर त्याच्यामुळे याचे जे काय बर्थडेच्या अजून डिझाईन असतील तर ते येणार आहेत. ओके, आता प्रिंटिंगच्या काही डिझाईन होत्या तर ते सुद्धा मी तुम्हाला 1-2 दिवसामध्ये सांगून देईल. त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, सगळं व्यवस्थित कंटेंट तुम्हाला या चॅनलवर बघायला भेटणार आहे. ओके, तरी बघू शकता लोगो या ठिकाणी टाकलेला आहे. त्याच्यानंतर उभा आडवा अजून तुम्हाला एखादा लोगो टाकायचा असेल तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, टाकू शकता. आता ही PLP यूज कशी करायची ते तुम्हाला सांगून देतो. इथं सेटिंगचं लेअरच्या ऑप्शनवर क्लिक करायचं. हे जे काही बेबीचे फोटो असतील हे तुम्हाला हाईड करायचे. हाईड केल्याच्या नंतर सेम सगळं स्ट्रक्चर तुम्ही या ठिकाणी यूज करू शकता. आता हे जे काही टेक्स्चर असेल तर हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय, तेव्हाला व्हिडिओ बघितला की तुमचं टेक्स्टचं जे काय काम असेल ते मिटून जाते. मग तुम्हाला इथं फक्त लेकराचे जे काही फोटो असतील ते फोटो आणायचे आणि त्याच्यानंतर लगेच तुमची डिझाईन या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, तयार करून घ्यायचं. ओके, तर हे जे काही PNG असतील सगळे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे सेट केलेले आहेत. सेट झाल्याच्या नंतर 3 डॉटवर क्लिक करून एक्सपोर्ट इमेज आणि मग तुम्ही सेव्ह टू गॅलरी करून इथून तुमचे डिझाईन सेव्ह करू शकता. तर मित्रांनो आता वेळ झालेला आहे व्हिडिओचा पासवर्ड सांगायची. तर ह्या व्हिडिओचा पासवर्ड तुम्हाला लागायचा आहे 0505. किती, 0505 असा 4 अंकाचा पासवर्ड आहे. हाच टाकल्याच्या नंतर तुमची जे काही पेल फाईल असेल आणि सोबतच PNG फाईल असेल तर दोन्ही फाईल्स तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, ओपन करू शकता. बाकी मित्रांनो तुम्हाला अजून अशा प्रकारचे व्हिडिओज पाहायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता आणि सोबतच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब या ठिकाणी करू शकता. बाकी मित्रांनो तुम्हाला बर्थडेचे अजून व्हिडिओज बघायचे असतील तर एकतर तुम्ही लेफ्ट साइड वाला व्हिडिओ बघू शकता किंवा तुम्ही राईट साइड वाला सुद्धा व्हिडिओ या ठिकाणी चेकआउट करू शकता. बाकी मित्रांनो मी भेटतो तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.